आज घरी थोडं लवकरच आले होते, म्हणूनच येताना थोडासा भाजीपाला घेऊन आले. तर मी काय काय भाजीपाला आणला आहे चला तुम्हाला दाखवते. आज मी वाटाणे घेऊन आलेले आहे. करडईची भाजी आणली. आमच्या लहानपणी करडई तर फुकट मिळायची बरं का, भरपूर करडई असायची आमच्या घरी. आता काय विकत घ्यायला लागते, 20 रुपयाला गड्डी झाली. लगेचच भाज्या साफ करून घेतल्यावर स्वयंपाकाची तयारी करून घेतली. मला आज वांग्याचं भरीत करायचं आहे. वांग्याचं भरीत मला गॅसवर भाजलेलं आवडत नाही, पण तरी पण पर्याय नाही आपल्याकडं. काय चुलीवर भाजलेलं वांगं छान लागतं की नाही. मला तर चुलीवरचंच वांगं जास्त आवडतं. तर आज मी भरीत थोडंसं हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे. आज मी मिरची पावडर न टाकता हिरव्या मिरचीमध्ये करायचं ठरवलं. छान लागतं बरं का, तुम्ही पण कधी करून बघा तुम्हाला आवडत असेल तर. आणि भरीत करून घेतलं. लगेचच साईडला मी वरण करून घेतलं होतं. आज वरण काही तिखट केलं नाही, फिक्कच वरण केलेलं आहे. कांदा टोमॅटो आणि फक्त हिरवी मिरचीचा ठेचा भरतामध्ये आज घालणार आहे आणि तेवढ्यातच करून घेणार आहे. बघूया कसं लागतं आहे. मी पहिल्यांदा करते हिरव्या मिरचीतलं. फक्त हळद आणि मीठ आणि हिरवी मिरची एवढंच घातले, बाकी काही घालायचं नाही. माझी व्हेज भाजीमध्ये कुठली सगळ्यात जास्त आवडती भाजी असेल तर ते वांगंच आहे बरं का. मग वांगं कुठल्याही पद्धतीने करून द्या, मला आवडतं. बाकी तर मला भाज्या जास्त आवडत नाहीत, नॉनव्हेज जास्त आवडतं. आणि हे बघा मी कढईमध्येच टाकले डायरेक्ट, खाली काय करून घेतलं नाही ताटामध्ये, डायरेक्ट कढईमध्ये करून घेतलं. आणि तो देड बाजूला ठेवला ना, तो मी नंतर खाणार आहे, तो मला आवडतो. मस्त कोथिंबीर घालून घेतल्यावर वास छान सुटला आहे. चपात्या करून घेतल्या पटापट. मी काय चपात्याला जास्त तेल लावत नाही, म्हणून माझ्या चपात्या अशा पांढऱ्या दिसत असतील. मला कमी तेलाच्याच चपात्या आवडतात. आमच्या घरातही सगळे कमी तेलाच्याच चपात्या खातात. भाज्यासुद्धा माझ्या जरा कमी तेलाच्याच असतात. तर बघा ताट वाढून घेतले, मस्त कांदा टोमॅटो काकडीची कोशिंबीरसुद्धा करून घेतली आणि गरमागरम भरीत आणि चपाती भातवरण या खायला. चलो बाय बाय.